नमस्कार शेतकरी बंधूंनो, रब्बी हंगामाला सुरुवात झालेली आहे। रब्बी हंगामाचे मुख्य पिकांची उत्पादकता वाढ व्हावी आणि विद्यापीठाने शिफारसीत केलेले तंत्रज्ञान शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त अंमलात आणावे आणि प्रोत्साहन व्हावं। जे शेतकरी उत्पादनात चांगलं उत्पन्न घेतात यांना सुद्धा प्रोत्साहन मिळावं याच्यासाठी रब्बी हंगामात पीक स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे। रब्बी हंगामातील मुख्य पिके ज्वारी, गहू, हरभरा, करडई आणि जवस या पिकांसाठी पीक स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे। या पीक स्पर्धेत सहभागी होण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर आहे। यामध्ये सहभागी होण्यासाठी आपल्याला 2 गट करण्यात आलेले आहे, सर्वसाधारण गट आणि आदिवासी गट। याच्यासाठी सर्वसाधारण गटासाठी 300 रुपये फी आणि आदिवासी गटासाठी 150 रुपये फी राहणार आहे। या पीक स्पर्धेमध्ये तालुका स्तर, जिल्हा स्तर आणि राज्य स्तर अशा स्पर्धेमध्ये आपण सहभागी होऊ शकतात। यामध्ये तालुका स्तरावर प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक आणि तृतीय क्रमांक, तसेच जिल्हा स्तरावर सुद्धा 1 ते 3 क्रमांक आणि राज्य स्तरावर सुद्धा 1 ते 3 क्रमांक निर्धारित केले जाणार आहे। यामध्ये तालुका स्तरावर जे शेतकरी बांधव आपल्या उत्पादकतेच्या आकडेवारीनुसार म्हणजेच आपल्या तालुक्याच्या सरासरी उत्पादकतेच्या 1.5 पट ज्यांनी उत्पादन घेतलेलं आहे त्या पिकामध्ये ते पात्र ठरतील। यामध्ये तालुका स्तरावरील प्रथम येणाऱ्या शेतकरी बांधवास 5,000 रुपये रोख बक्षीस आहे, द्वितीय येणाऱ्या शेतकऱ्यास 3,000 रुपये आणि तृतीय येणाऱ्या शेतकऱ्यास 2,000 रुपये। तसेच जिल्हा स्तरावर प्रथम येणाऱ्या शेतकरी बांधवांना 10,000 रुपये, द्वितीय येणाऱ्या शेतकरी बांधवांना 7,000 रुपये, तृतीय येणाऱ्या शेतकरी बांधवांना 5,000 रुपये आणि राज्य स्तरावर प्रथम येणाऱ्या शेतकरी बांधवांना 50,000 रुपये, द्वितीय येणाऱ्या शेतकरी बांधवांना 40,000 रुपये आणि तृतीय येणाऱ्या शेतकरी बांधवांना 30,000 रुपये असं हे बक्षीस आणि प्रोत्साहनपर आपल्याला बक्षीस मिळणार आहे। तरी माझी सर्व शेतकरी बांधवांना नम्र विनंती राहील की आपल्या नजीकच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधून आपण 7/12/8 विहित नमुन्यातील अर्ज आणि जर आदिवासी गटातील शेतकरी असाल तर जातीचं प्रमाणपत्र आणि आपलं स्पर्धा परीक्षे रब्बी पीक स्पर्धेत प्रवेश शुल्क म्हणून भरलेलं चलन असं सोबत जोडावं आणि निश्चितच ह्या पीक स्पर्धेत जास्तीत जास्त सहभाग घ्यावा अशी मी सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करतो।